नमस्कार मंडळी, राम राम. तर कशा आहात सगळे? मजेत ना? तर चला, माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी सहज त्या दिवशी पुलावचा व्हिडिओ टाकला, तर छान सपोर्ट केला तुम्ही. तर त्या दिवशी मी दाखवलं होतं की घरचा भाजीपाला आहे म्हणून सनी. तर असं तोंडापुरतंच नव्हतं म्हणलं नुसतं, तर खरंच घरचा आहे. तर आत्ता भाजीपाला आलेला आहे, तर म्हटलं चला व्हिडिओ करू. तर गावरान गाईचं दूध, दही, तूप पण आलेलं आहे माझ्या आईकडून. तर कंटिन्यू करा. तर हे बघा, मिरच्या आणि बटाटे काही जास्त लावलेले नव्हते, असे लसणाच्या वाफ्यावर लावलेले होते, त्याच्यामुळं तरी पण आहे घरचेच आहे. आणि हे बघा, इकडं मस्त हिरवीगार कोथिंबीर, आणि खाली मेथीची भाजी. अजून खाली काही असेल नाही, मेथीचीच आहे. घरचा भाजीपाला आहे म्हणून समजत नाही, तर ही भाजी 2 ते 3 भाज्या होतील एवढी भाजी आहे. आणि कोथिंबीर पण, कारण की विकतचं कधी घेतलं तर एकदा भाजीची जुडी घेतली की ती एक भाजी पण होत नाही चौघा माणसाला. आणि कोथिंबीर पण बघा किती सुंदर आहे, गावरान मस्त वास येतोय. आणि इथं आलेली आहे मी माझ्या हातानं खुडलेली भाजी, ही हरभऱ्याची भाजी, ती मस्त बारीक करून दिली. तर याची पण मी छान रेसिपी टाकणार आहे, नक्की शूट करा ना. आता लय सुंदर लागती. त्यात बोरं टाकायचे मस्त, चिंचा किंवा बोरं. आणि इकडं आलेलं आहे माझ्या आईकडून, हे पण आईकडूनच आलेलं आहे. आणि इकडं पण आहे, आमच्या घरी पण आहे. गावाकडे गेले की नक्की दाखवी. तर हे बघा, गावरान गाईचं आहे म्हणून थोडं पातळ आहे. आणि हब्रेड गाईचं पण पातळच राहतं, म्हशीचं जास्त घट्ट राहतं. म्हणजे या दुधाला जास्त तपू पण दिलं, म्हणजे घट्ट पण होऊ दिलं, तरी हे गाईचं दूध आहे ना, दही पातळच होतं. कारण की हे बघा, साय पण अशी मस्त येते त्याच्यावर. मी दूध ऑलरेडी तापवलं, अशी साय आलेली बघा दुधावर. आणि तूप आम्हाला अगोदरच आलेलं होतं, त्याच्यामुळे हे बघा असं असतं गावरान गाईचं तूप, साय. तर हे बघा, असं वाटत असेल की असं पिवळं काही हळद वगैरे टाकली का, नाही, रिअल कलर आहे. कारण की ती गाय फक्त 2 ते 2.5 किलो दूध देते. तर वेगळं असं येतं बघा माहेरून. तर आमच्या गावाकडचं पण मी दाखवणार आहे. आम्ही तर बीट वगैरे पण लावलेलं आहे गावाकडे. आणि शेड पण आहे आमच्या घरापाशी, आम्ही खूप दिवस झाले बांधलेलं होतं. तो पण व्हिडिओ मी लगेच टाकणार आहे. पोल्ट्रीचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे गावाकडे गेल्यावर, तर दाखवणार आहे. एखाद्या दिवस लाईव्ह घेईन मी गावाकडे गेल्यावर, आणि मग दाखवील आमच्या घराचा परिसर. तर आता हा भाजीपाला मस्त निवडून आणि फ्रीजमध्ये ठेवायचा. ताजंच खायला पाहिजे तसं तर, पण एवढा सगळं एकदाच कसं खाणार आहे ना, त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा 2-3 दिवस मस्त. ही पिशवी एका साईडला होती, कारण की ना, तर हे भाजीपाला आमच्या शेतातला आहे. तर वांगे मस्त एका भाजीचे, आणि वाला शेंगात आता नवीन आलेले आहे. तर ही भाजी मी ना तर बनवणार आहे आणि शूट पण करणार आहे. कारण की 2-3 प्रकारची केली जाते ही भाजी, कोणच्याकडं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तर मी आमच्या पद्धतीने बनवून व्हिडिओ टाकणार आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.